Hello everyone, I am Akansha. Welcome back to my YouTube channel. सो आफ्टर लॉंग टाईम मी मेहंदी भिजवली आहे प्रॅक्टिससाठी. बिकॉज प्रत्येक वेळी आपल्याला हँडवरती प्रॅक्टिस करणं पॉसिबल नसतं, बिकॉज एवढे हँड्स आपल्याकडे अवेलेबल नसतात. तर त्यापेक्षा बुकवरती प्रॅक्टिस केलेलं सगळ्यांसाठीच खूप बेटर राहतं. खूप दिवस झाले मी प्रॅक्टिस केलेली नाही आहे, सो मी आज बुक प्रॅक्टिस करणार आहे. तर मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. नवीन म्हणजे मी ऑलरेडी ना मेहंदीच काढलेला आहे माझ्या ब्राईडला, बट मला असं वाटलं की खूप दिवस झालं बुक प्रॅक्टिस नाही केली आहे आणि जर करायचीच आहे तर आपण पोर्ट्रेट मेहंदी डिझाईन काढूया. सो आय विल ट्राय. आणि ऑल प्रिपरेशन आय डन. फक्त मेहंदी पायपिंग बॅगमध्ये स्टॉकिंग करायची आहे, फॉर कोन मेकिंग करायचं आहे आणि लगेच आपल्याला मेहंदी काढायला घ्यायची आहे. सो आय एम डॅम एक्सायटेड गाईज. तुम्ही पण सांगा, तुम्ही एक्सायटेड आहेत का ती मेहंदी डिझाईन बघण्यासाठी? मी तर खूप एक्सायटेड आहे. तर चला. मेहंदी अशी झालेली आहे भिजवल्यानंतरनं. तर तिला मी मिक्स करते, त्यानंतरनं स्टॉकिंग करून घेते आणि मग आपण त्याचे कोन बनवूयात. ओके. तर आता मी ही मेहंदी जी आहे ती व्यवस्थित फेटून घेणार आहे. व्यवस्थित फेटल्यानंतरनं त्यामध्ये मेहंदीच्या गाठी नाही राहाव्यात म्हणून आपण ती मेहंदी स्टॉकिंग करून घेणार आहोत. स्ट्रगल आर रिअल. मी बनवते गाईज, मग भेटूया आपण. बाय. तर गाईज, मेहंदी स्टॉकिंग कशी करायची? असा एक ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये पायपिंग बॅग ॲड करायची. त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये जर सॉक्स टाईप असतं, ट्रान्सपरंट म्हणजे त्यामधून मेहंदी आपण स्टॉक करून घेऊ शकतो. एवढं पातळ हे असतं, याला स्टॉकिंग बोलतात. तर आपण पायपिंग बॅगमध्ये ते ॲड करणार आहे. पायपिंग बॅगमध्ये ॲड केल्यानंतरनं जी मेहंदी आपण आता फेटून घेतलेली आहे ती मेहंदी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ओके, डन. तर आपण ह्या डब्यातली पूर्ण मेहंदी स्टॉकिंगमध्ये काढून घेतली आहे. तर आता ती स्टॉकिंग कशी करायची ते दाखवते. स्टॉकिंगला असं आपण पिळा घालणार आहोत. त्यानंतर पायपिंग बॅग ग्लासमधून काढून घेणार आहोत. हे जे असं आहे ना, हे यामधून काढून घेणार आहोत आपण पूर्ण. हे खूप घट्ट पकडायचे, जेणेकरून जर त्यामध्ये मेहंदीच्या गाठी वगैरे असतील तर त्या निघून येतील. पूर्ण मेहंदी पायपिंग बॅगमध्ये आलेली आहे आता.
मेहंदी डन आहे. आता यापासून आपल्याला कोन बनवायचे. सो आता मी कोन बनवून घेते, त्यानंतर कोनमध्ये ही मेहंदी टाकते, कोन पॅकिंग करते आणि त्यानंतर मग आपण डिझाईनला स्टार्ट करूयात. मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल मेहंदीचं. लास्टला मेहंदी कशी येते, फिनिशिंग कशी येते हे मी तुम्हाला लास्टला दाखवेलच. बट तोपर्यंत जे आधीचं प्रिपरेशन आहे ते करून घेते. सो स्टे ट्यून गाईज, व्लॉग पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि न्यू चॅनल आहे सो चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला खरंच मनापासून ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बाकी थँक्यू गाईज. Mehendi is not just a decoration, it is a tradition, culture and emotions. I started Mehendi as a hobby and with time it's become my profession. Every design I create is filled with patience, detailing and dedication. तर गाईस इथे आपण कोन पेपरपासून मेहंदीचा कोन कसा तयार करायचा आहे आपल्याला ते पाहणार आहोत. तर सर्वात आधी कोन पेपर हा योग्य आकारात घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्या पेपरपासून नीट आणि घट्ट असा मेहंदीचा कोन तयार करायचा आहे. कारण कोन रोल करताना तो सरळ आणि समप्रमाणात असणं खूप महत्त्वाचं आहे. कोन तयार झाल्यानंतर त्याची जी शेवटची बाजू असते ती आपल्याला नीटनेटकी स्टिकिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्या वेळेसला मेहंदी काढतो त्यावेळेसला तो जो कोन असतो तो सैल होणार नाही त्यासाठी. आणि एकदा स्टिकिंग पूर्ण झालं की आपला मेहंदीचा कोन वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतो. कोनचा आकार हा आपण काढणार असलेल्या डिझाईनवर अवलंबून असतो. पातळ आणि बारकाव्याच्या डिझाईनसाठी छोट्या साईजचा कोन योग्य असतो, तर भरगच्च आणि मोठ्या डिझाईनसाठी थोडा मोठ्या साईजचा कोन वापरला जातो. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ज्या प्रकारचं काम करायचं आहे त्याप्रमाणे योग्य साईज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर योग्य कोन तयार केला तर मेहंदी काढणं खूप सोपं, खूप इझी होतं आणि डिझाईन खूप सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक दिसते. तर या प्रकारे आपण हे जे 2 कोन आहेत ते बनवून घेतलेले आहेत. मला नाजूक डिझाईन काढायची आहे, त्यासाठी मी नाजूक कोन बनवलेले आहे. त्याची जी नीप असते ती खूप नाजूक बनवलेली आहे. तर त्याला स्टिकिंग करून झालेलं आहे. आता मी कोन भरायला घेणार आहे. प्रत्येक डिझाईनमध्ये मी संयम आणि स्वच्छता यांना खूप इम्पॉर्टंट देते. एक व्यावसायिक मेहंदी कलाकार, बिझनेस ह्युमन म्हणून मी नेहमीच चांगल्याच दर्जाची मेहंदी वापरते. मेहंदी काढताना घाई न करता शांत हाताने आणि लक्ष केंद्रित करून काम करणे फार इम्पॉर्टंट असते. सराव जितका जास्त तितक्या लाईन्स क्लीन आणि डिझाईन सुंदर दिसते. आज मागे वळून पाहिलं की वाटतं मेहनत कधीच वाया जात नाही. Client satisfaction is my top priority. Along with beautiful designs, comfort and personal preference matter a lot. I always customize designs based on the occasion and outfits. So cones are done here guys. आणि हो खरंच, लहान सुरुवातीपासून आज मिळालेलं प्रेम आणि विश्वास मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं. Every time I focus on clean lines, neat patterns and proper spacing to maintain balance. Floral elements and soft shading add elegance and beauty to the design. कला आवडत असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. जे तुम्ही डिझाईन आता पाहणार आहात, द डिझाईन यू आर वॉचिंग राईट नाऊ इज अ ब्लेंड ऑफ ट्रेडिशन अँड मॉडर्न पॅटर्न. मी लक्ष्मी माता काढलेली आहे मेहंदीने. सो मला तरी आवडली आहे. तुम्हाला आवडली आहे का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. अशाच मेहंदी डिझाईनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. थँक्यू.